हे बघ ललिता, उगीच टेन्शन घेऊ नकोस, शांत. कशी शांत हो? मी इंद्रनीलची वाट बघते. तो आल्यावर त्याच्याशी बोलते. तू काहीतरी सांगेल. एक मिनिट. तू इंद्रनीलला ह्याच्यात अजिबात खेचू नकोस. हे बघ, त्याला जर शंका आली आणि त्याने 50 प्रश्न तुला विचारले तर उत्तर देता देता तुझ्या नाकी नऊ येतील. हो, ते बरोबरच आहे. मग काय करू मी आता? तू उद्यापर्यंत धीर धर. उद्या वच्छी मावशींना फोन करूया आपण. त्यांच्याकडनं काहीतरी अंदाज येईल उद्यापर्यंत. तोपर्यंत शांत. ती तुला पूर्ण नामोहरम केल्याशिवाय ना जीवाला चैन नाही पडणार माझ्या. खूप शहाणी समजतेस ना स्वतःला. मग त्या स्वानंदीच्या काकांनी तुझं बोलणं ऐकलं असेल, या गोष्टीने किती धास्तवलीस ग तू. त्या धास्तवलेपणाचाच फायदा घेणार आहे मी. आली माझ्या लक्षात आली तुझी ती बेचैनी. अशी नाच नाच नाचवेन ना तुला. सारी दुनिया गरा गरा फिरेल तुझ्या डोळ्याभोवती. पुन्हा कुठल्या गरीबाचा अपमान करताना 10 विचार करशील तू. तुमच्यासारखीच भिक्काड्या चाळीत राहते ना. चाळीतली माणसं दुर्गुणी असतात. तुम्ही नीट ऐकलं नाही का? भिक्कारड्या चाळीत. स्वतःच्या मुलासाठी आईला काय वाटतं हे समजण्यासाठी पदरी पोर असावं लागतं. इंद्रनीलला सांभाळण्याची गरज नाही. धडधाकट आहे तो. तुमच्या नवऱ्यासारखा हंतरुणाला खिळलेला नाही. माझा अपमान केलास त्याचं काही नाही वाटलं ग मला. पण माझ्या नवऱ्याच्या आजारपणावर टोमणा मारलास तू. खानदानी म्हणवतेस ना स्वतःला. हे तुझं खानदानी पण. नाही, आता नाही ऐकणार मी. आता मोहरे राणीच्या मागे नाही, राणी जाईल मोहऱ्यांच्या मागे मागे. नाही, तुला 1.5 दमडीची सोंगटी बनवली ना, नावाची वत्सला नाही मी. तुला माहित नाही, मी जे बोलते ते करून दाखवते. नुसती बोलते ती टुच्ची, करते ती वच्छी. तर देशपांड्यांची काळजी वाटते. भली माणसं आहेत ती. आई एकविरे, माझ्या हातून त्यांचं मन न दुखो ग बाई माझे.